सासवड पोलीस स्टेशन येथे 8 मार्च 2026 रोजी एक 92/2026 BNS कलम 137(2) 64 अशा कलमांवर एक गुन्हा दाखल होता। त्यामध्ये एक आरोपी फरार होता, अक्षय उर्फ गोट्या संभाजी खेंड। यावर अजून 2 गुन्ह्यामध्ये पण फरार आहे आणि याच्यावर 307 पोक्सो, 395 IPC असे गंभीर वेगवेगळ्या प्रकारचे 7 गुन्हे दाखल आहेत। हा आरोपी जो आहे याच्यावर मोका अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल आहेत। मागील 3 महिन्यापासून हा फरार होता। काल सासवड पोलीस स्टेशनच्या टीमनी त्याला शिताफीने पकडलेला आहे आणि त्याला आज कोर्टात हजर केलं होतं। अजून 2 गुन्ह्यामध्ये पण आम्ही त्याला अटक करणार आहेत। असा गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर यापुढेही आपण वेगवेगळ्या प्रकारची कारवाई करणार आहोत आणि त्याच्यावर तो कसा जास्तीत जास्त जेलमध्ये राहील या पद्धतीनं प्रतिबंधात्मक कारवाई आम्ही त्याच्यावर करणार आहोत। यातील हा जो आरोपी आहे अक्षय उर्फ गोट्या खेंगाट हा मोक्यामधील आरोपी आहे। याच्यावर पूर्वी मोका अंतर्गत गुन्हा दाखल होता। 2019 पासून हा सक्रिय आहे। याच्यावर दरोडा, 307 सारखे हाफ मर्डरचे गुन्हे, 395 अशा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होते आणि हा सतत कार्यरत होता। याच्यामध्ये आमच्या सासवड पोलीस स्टेशनचे PSI गोडसे यांच्याकडे हा तपास आहे, परंतु या आरोपीला WPSI ज्या आहेत अर्चना पाटील त्यांच्यासोबतचे आमचे पोलीस कॉन्स्टेबल लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे आणि पोलीस हवालदार किवळे यांच्या पथकाने काल शिताफीनं ताब्यात गेलेला आहे। ॲक्च्युली तो त्याच्यावर मागावर असताना तो उसामध्ये पळून गेलेला होता, परंतु त्याला कॉर्डन करून ताब्यात घेतलेला आहे।